भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावर आहेत। पंकजा मुंडे यांची आज लातूरमध्ये संघटनात्मक बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या आता संघटनात्मक बैठका घेत आहेत। पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावरती आहेत। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काल परळीमध्ये भव्य असं स्वागत जे आहे ते त्यांचं झालेलं होतं। त्यानंतर आज ते आता लातूरमध्ये जाता आहेत। खरं तर पक्षाच्या संघटनेची बैठक जी आहे ते आहे। तरी आमदार झाल्यानंतर पहिलीच संघटनात्मक बैठक घेता आहात, काय आज बैठकीचं प्रयोजन आहे, काय काय मुद्दे असणार आहेत बैठकीत? काय बैठक ही टोटली आमची संघटनात्मक आहे आणि मुद्दे 100% संघटनात्मक असतील। कसं संघटन आम्ही स्ट्रॉंग करू शकू खालच्या पातळीवर। खरं तर मराठवाडा विभागाची ही बैठक आहे। किती जिल्ह्यांची बैठक आहे आणि काय नक्की अपेक्षित आहे? नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, आय थिंक सो। या जिल्ह्यांची, पण आमच्या संघटनात ते नांदेडमध्ये 3 जिल्हे, लातूरमध्ये 2 जिल्हे असे जिल्हे असतात संघटनेचे। तर त्या सगळ्या जिल्ह्यांची बैठक आहे। आता काही विषय आहेत ते आम्ही बैठकीत चर्चा करू। खरं तर विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते का आणि काय या बैठकीतून अपेक्षित आहे? ऑफकोर्स विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक आहे। उगीच कशाला बैठक घेऊ आम्ही? आता निवडणूक तोंडावर आलेली आहे, त्यामुळे विधानसभेसाठीच बैठक आहे। कारण मराठवाड्यामध्ये पक्षाला जो तो फटका या लोकसभेला मोठा बसलेला होता, कशा पद्धतीने कमबॅक करण्याचं प्लॅन असणार आहे किंवा काय? आत्ता सांगू नाही शकत, आता ही प्रायमरी बैठक आहे, पूर्ण प्लॅन झाल्यावर सांगेन। कॅमेरामन विनोद उनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, परळी।